खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। जिंदगी कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। आणि म्हणून हे माय बापा, ही विनवणी हा पामा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असावं. आज रंगनी है रसिका, शब्द सुमने वाहू दे. नित्य सेवेचा मला तुझा छंद लागू दे. तुझ माय पिता रसिका, तब चरणी राहू दे. सभारणा या क्षणा, तुझी कृपा ही राहू दे. सभारंगणी हे रसिका. सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुक्षण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा आणि या महाराष्ट्राचा धन्यवाद धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना शाहिरी मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट महामानव बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून क्रांतीसूर्य बोधिसत्व निश्चयाचा महामेरू क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आणि मुंबई देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन शेंबवणे गावची ग्रामदैवता चंडिका
देवी स्थानेश्वर आणि ते ओझर देव्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची मावली आई झोलाई कोटीसरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री सतीश सीताराम नलावडे प्रस्तुत कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाही राजेश निकम मुक्काम सेवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी आजची जी सेवा आहे ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून मित्रांनो ही साकार होणारी आजची पहिली सेवा पहिला प्रयत्न आणि हा पहिला प्रयत्न मित्रांनो त्यांचा हाऊसफुल झालेला आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी जी तारीख मिळाली त्यांचे मार्गदर्शक आणि आमचे देखील मार्गदर्शक सुनीलदादा डावल या ठिकाणी प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता कोण राहिलं आता कोण गोवा है ना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांत जादूगार विकासजी लांबुरे गोवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना प्रथम त्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून गोवांचा डायलॉग आहे मोठमोठं गार केलं गंमत मध्ये गोवा आज पण सांगतोय परवा पण बोललोय आणि आज पण सांगतोय तुम्ही भले मोठमोठे गार गंमत मध्ये केले असतील पण आज सुद्धा राजेश गोवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण हिंमत मध्ये गोवा. म्हणून आज वेळ पण वाकडी आणि नियम पण वाकडा काय व्हायचा तो व्हायला होऊन जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो एक परवाच्या दिवशी घटना घडली मला तरी असं वाटतं की आपल्या मुंबई नगरीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडलाय की विरार अंधेरी लोकलमध्ये चर्चगेट विरार या लोकलमध्ये एका 22 वर्ष तरुणावरती एक हल्ला झाला ज्याचं नाव होतं मयंक लोहार ज्याचा जागेवरती मित्रांनो मृत्यू झाला. एक लाजिरवाणी गोष्ट आहे की असं वाटायला लागलंय की आपल्या महाराष्ट्राचा बहुतेक पाकिस्तान व्हायला लागला. पण मित्रांनो विषय काय माहितीये हे सगळं तेव्हाच थांबू शकतं जे कोणाला आपल्याला कोणाच्या पक्षाशी देणं घेणं आहे ना आपल्याला कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही. परंतु माझ्या तमाम सर्व कोकणवासियांची नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाची अशी इच्छा आहे की हे जे दिवसा ढवळ्यात जे काय होत आहे ते थांबवण्यासाठी फक्त एकदा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना एकदा फक्त गृह खातं त्यांच्याकडे द्या. मुख्यमंत्री नको पण हे सगळं थांबवण्यासाठी आदरणीय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त एकदा पोलीस खातं द्या. अरे कुणाच्या मायची हिंमत लागली नाही हे सर्व कृत्य करायची. आणि म्हणून या ठिकाणी मी रात्र थोडी आणि सोंगापार वेळेला महत्व आहे. मोठमोठ्या गार गंमत मध्ये आपण पण उभा होतो हिंमत मध्ये काय व्हायचं बाज होऊन जाते बारीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो सवाल आपल्या समोर ठेवताय विषय काय आहे ही धरणी माता ही काळी आहे जिने माझ्या शेतकरी राजाला जगवलं. अरे जिच्या या पाताळापासून संबंध भूमीवरती अनेक अशी पापं होत आहेत गुन्ह्याची पण कामं होत आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पण या माझ्या मायभूमीनं मात्र कोणाकडे कधीच तिची तक्रार केली नाही. तिच्यावरती दिवसा ढवळे अत्याचार होत आहेत तिच्यावरती बुलडोजर चालवले जात आहेत. परंतु ही माझी काळी आई ही माझी काळी माता आज तशीच मात्र तिच्या जागेवरती आहे. आणि म्हणून सवाल या ठिकाणी माझ्या या काळी आईला धरणी मातेच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
या माझ्या मायभूमीची किमया आहे जगात भारी, तीच आहे या सृष्टीची खरी रखवाली. माई बाप सारखा या विश्वाचा ती सांभाळ करी, तीच आहे या भूमीवरील साऱ्याची वाची कैवारी. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या माय माऊलीच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. या जगाचा जिने सांभाळ केला, अहो या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा जिने सांभाळ केला, या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. नका विसरू, हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन या मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. तिने पेलला या सृष्टीचा भार, तिची नाही कुणाशी तक्रार. तिला विश्वाला या तिनेच आकार, कसे मानावे तिचे उपकार. मानावे तिचे उपकार, कसे मानावे तिचे उपकार. तीन युगांचा, हो तीन युगांचा, तीन युगांचा इतिहास झाला, तीन युगांचा इतिहास
माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला नका विसरू हो नका विसरू नका विसरू या तिच्या ऋणाला नका विसरू ह्या तिच्या ऋणाला हे माझे वंदन माय भूमीला या जगाचा तिने सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला या जगाचा तिने सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी